नाही तपा की कोंढाणा महाराजचं देवस्थान हे पूर्वीपासूनच आहे, आपल्याला माहीत आहे आणि खूप मोठं आपल्या क्षेत्रातल्या श्रद्धेचं स्थान आहे. परंतु पाहिजे तसा त्याचं जे विस्तार आहे देवस्थानचा त्या झाला नाही. जेव्हापासून आपले भारतीय जनता पार्टीचे नेते अमर बोडलावर तिथे अध्यक्ष झाले, पहिल्यांदा तिथे कुठंतरी एवढं मोठं जे सभागृह आहे की ते सभागृह मंजूर झालं आणि कुठंतरी त्याला चालना वेग वाढला. आणि मग ते इथं न थांबता तिथे सर्व धाब्यातील ग्रामपंचायती असो, आम्ही असो स्वतः तालुका अध्यक्ष म्हणून, किंवा दादा देवराव दादा असो किंवा सुधीरभाऊ मुनगंटीवार असो, यांनी सतत केलेल्या या प्रयत्नामुळे हे आता ब वर्गाचा दर्जा आपल्या कोंढाणा महाराज देवस्थानाला प्राप्त झालेला आहे. आणि खरोखरच की हे जे त्या याच्यामध्ये जे मागची जे विश्वस्त मंडळ होतं मागचं, त्या विश्वस्त मंडळानं जे पाया रचलेला होता त्याचं फलित आणि आदरणीय देवराव दादा आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रयत्न यामुळे कुठेतरी आपल्याला देवस्थानला कोंढाणा महाराजांच्या देवस्थानला ब दर्जा प्राप्त झाला. आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामुळे त्या देवस्थानला निधी प्राप्त होणार आहे आणि त्याचा एक फायदा आपल्या परिसरातील लोकांना होणार आहे. कोंढाणा महाराज देवस्थानला जो ब दर्जा मिळाला आहे, यामध्ये जे वारंवार ज्या त्रुट्या कागदं वगैरे ज्या काही अडचणी येत होत्या, मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या, परंतु ग्रामपंचायतचे आमचे जे पदाधिकारी आहे त्यांनी त्याचा वेळोवेळी योग्य पद्धतीनं पाठपुरावा करून आणि त्याच्यामध्ये गावकऱ्यांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि ह्या सर्व गोष्टीमुळे ह्या गोष्टी कुठेतरी आज सक्सेस झालेल्या आहेत.